नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आशाची रसोईमध्ये, जिथे मिळतात घरच्या घरी सोप्या आणि हेल्दी रेसिपीज। आज आपण बघणार आहोत एक झटपट अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होणारी, प्रोटीनने भरलेली आणि वजन कमी करण्यासाठी उत्तम अशी तेलाचा जराही वापर न करता तयार केलेली एक स्क्रॅम्बल्ड रेसिपी। तर चला मग सुरुवात करूया। मी इथे घेतलाय साधा पॅन, तुम्ही नॉनस्टिक पॅन सुद्धा घेऊ शकता। मध्यम आचेवर आपल्याला पॅन मध्ये एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे। लक्षात असू द्या, आपण इथे तेलाचा वापर करत नाहीये, त्यामुळे कांदा मध्यम आचेवर 2 मिनिटे लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा। आता इथे आपण कांदा मध्यम आचेवर जरा लालसर होईपर्यंत चांगला 2 मिनिटे फ्राय करून घेतला आहे। त्यानंतर आपण यात ॲड करणार आहोत एक बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा 2 मिनिटे मध्यम आचेवर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। इथे आपण तेलाऐवजी पाण्याचा वापर करणार आहोत, कारण नुसताच कांदा टोमॅटो फ्राय केला तर तो करपू शकतो। तर तेच होण्यापासून टाळण्यासाठी मध्ये मध्ये थोडं पाणी टाकून कांदा टोमॅटो फ्राय करून घ्यायचा आहे। पाणी सुकल्यावर आता आपण टाकूया यात चवीनुसार मीठ, आणि इथे मी नेमकेच मसाले वापरणार आहे, कारण आपल्याला याची नेहमीसारखी अंड्याची भुर्जी बनवायची नाही। तर मी इथे थोडीशीच हळद आणि थोडीशी धना पावडर टाकेन। तिखट तुम्हाला हवं असेल तर टाका, पण मी इथे तिखट टाकत नाही आहे, कारण मी रोज अशीच रेसिपी माझ्यासाठी बनवतो। आता हे मसाले कांदा आणि टोमॅटो सोबत चांगले एकजीव करण्यासाठी इथे थोडंसं पाणी ॲड करा आणि 2 मिनिटे मध्यम आचेवर मसाले परतून घ्या, म्हणजे जरा मसाल्यांचा कच्चापणा नाहीसा होईल। मसाले चांगले फ्राय करून झालेले आहेत। थोडं पाणी आपण इथे शिल्लक ठेवलं आहे, कारण यातच आपण आता ॲड करणार आहोत 2 फेटलेली अंडी, आणि ते तव्याला खाली चिटकू नये म्हणून आपण मसाल्यात थोडं पाणी शिल्लक ठेवलं होतं। आता अंडी 2 मिनिटे मध्यम आचेवरती आपल्याला सतत चमच्याने ढवळत राहायचं आहे। तसे नाही केले तर अंडी खाली तव्याला चिटकू शकतात आणि ते करपू सुद्धा शकतात, तर तेवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे। जसं तुम्ही अंड तव्यात मसाल्यांमध्ये मिक्स करायला सुरुवात कराल तसे ते सुटसुटीत व्हायला सुरुवात होईल, आणि ही प्रोसेस आपल्याला अंड पूर्ण तवा सोडेपर्यंत करत राहायची आहे। आणि या प्रोसेसला 2 ते 3 मिनिटे लागतात, तर जास्त वेळ सुद्धा लागणार नाही। आता 2 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता की अंड जरा सुद्धा तव्याला चिकटलेलं नाही, म्हणजेच आपली एक स्क्रॅम्बल्ड रेसिपी तयार झालेली आहे, तेही कोणत्याही प्रकारच्या तेलाचा वापर न करता। तर मंडळी, अशा प्रकारे तयार आहे आपली हेल्दी एग स्क्रॅम्बल्ड रेसिपी अगदी 10 मिनिटांमध्ये। कोणत्याही तेलाचा वापर न केल्यामुळे कमी कॅलरीज आणि 10 ते 15 ग्राम प्रोटीनने भरलेली ही रेसिपी नक्कीच तुमच्या वेट लॉस जर्नीसाठी गरजेची ठरू शकते। तर नक्की ही एग स्क्रॅम्बल्ड रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कशी झाली ते कळवायला विसरू नका। व्हिडिओला लाईक आणि अशाच हेल्दी आणि वेट लॉससाठी रेसिपी पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद।